सगळे पळून जाते. चला या चाललो हो. आताशी गाडीत बसल्यावर मटन मासे आणले असते गाडीत बसल्यावर का मटन खाऊ खाऊ थकली बरं सगळं. हा ना हा पोहोचू. चला मामी या मग कुठे आमच्या घरी या. हो हो येऊ ना. येऊ नका फोन केला हा काही बी. मी असं म्हणन का तरी मला व्हिडिओ कॉल मध्ये कॅडबरी दाखवली खाती चल बाय बाय. हो जाऊ दे राज निवांत जाऊ दे. हो बाय कर काय पाठवून देऊ म्हणलं येतो ऑनलाईन पाठवून दे. चला बाय बाय बाय. चला निघू का? हो बाय करू तुम्हाला. टाटा टाटा बाय. निघालो आता आम्ही संगमनेरला जायला. चालला बरं जायचं कोंबडी आणायला. मावशी चालली कोंबडी पकड उतरला. दुधा धुवा बाटल्या भरा चंदा पिक. यांचा आणि माझा धंदा सेम आहे. रोज उठायचं बाटल्या धुवायच्या दुधा भरायची वरण पाजायची झालं संपलं. गाडी जवळ चावी घेऊन जाईल लॉक. इकडे आता मावशीने मस्त असे कांदे भाजत घातले शेगडीवरती. आता चिकनची भाजी बनवणार आहे. मस्त गावठी बनलाय. मावशी अंडे नाही का ग गावठी? करते आता तयारी भाजीची. आणि इकडं मावशीची मैत्रीण आली होती ते सामान घेऊन नेकलेस ते सगळं. मम्मी ते मी घेतलं काही सामान. मला माफी. इकडं वहिनी मस्त खोबरं भाजतीये. आणि इकडं डाळ फुटाणे. मावशी कुठं भेटते घ्यायची? आम्हाला बी घ्यायची शेगडी. ते पण चुलीवरच म्हणजे ते पण चुलीवरच भेटणार. चुली पेटवती मावशी. तर इकडे ना मस्त आता मसाला भाजून झालेला आहे. आणि आमची सिस्टर आलेली आहे ना. मटण उघड करते पकडा. शिजलं का नाही? शिजतंय अजून. गावठी कोंबडी आहे ना. वास मस्त आला का? आला ना भारी. तिने आता मस्त आम्हाला आणून दिलंय सुक्क हे आपलं पिवळं चिकन. आणि आता आम्ही खाणार टेस्ट करून बघतो. आणि मी हा ना भाजी टाकली आता मावशीने. आता इथे सगळं जेवायला बसले. ताई अनुष्का ही आमच्या बहिणीची मुलगी आणि माई जेवती आहे. आणि मम्मी पण जेवायला बसली. आणि आमची विरा आत्ताच जेवण करून खेळायला लागली. आणि इकडं मावशी सगळ्यांना जेवायच्या दोघं एक जेवलं एक बाकी. आता इथे सगळे जेवायला बसले. आम्ही मी पण घेतले आता जेवायला. तर मी पण जेवण करणार आहे आता. मस्त अशी भाजी.
तर आहे ना काल आम्ही रात्री म्हणजे रात्री ना ताईच्या घरी आलो, मावशीच्या घरी जेवण वगैरे झाल्यानंतर निघालो होतो. तर घरी आलो तर रात्री काही शूट केलं नाही, कारण खूप डोकं वगैरे दुखत होतं. म्हणजे खूप दणदण झाली, त्याच्यामुळं त्रास पण खूप होत होता. आणि आता इकडे भार्गव पण झोपी लागली, त्याची पण थोडीशी तब्येत खराब झाली आहे. आणि मिस्टर जरा बाहेर गेले होते दादूला स्कूलमध्ये सोडायला, तर त्यांनी मस्त अशी कॉफी आणलेली आहे ताईसाठी, माझ्यासाठी ना अनुदितीसाठी. बाकीचं कोण नाही घरी, आम्ही तिघीच आहे. आणि दाजी जेवायला आले आता. कॉफी मस्त मस्त. आणि आमची ताई इकडं स्वयंपाक करते, म्हणजे तिचा सकाळपासून झालाय. आम्ही जेवायची बाकी. इथं बोंबिलची भाजी बनवली तिने आणि मग दूध ठेवलंय तापवायला. आणि इकडं काय दाजी जेवायला आले. जेवायचं ना आता. काय दाजींनी ना आता इथं मस्त भाजी बनवली आहे चिकनची. आणि इकडं भात शिजतोय. हा ना, थोडा जास्तच झाला, थोडं कमी टाकायला पाहिजे होता. खूप दिवसातून आली, चला आता पाऊल 3 महिन्याने 3-4 महिन्याने आले असं. ताई झाडते इकडं घर. ताईचे आज 3 बकेटी धुणं होतं कपडे. 3 बकेटी कपडे होते आणि एक ती मोठी पाठी ना, एवढे मोठे भांडे होते ते लावले आता. एवढं काम होतं ताईला. आणि सगळ्यांच्या घर की गाणी का दाजी. इकडे सगळे बसले जेवण करायला. भाजी ते चालू आहे अनुदितीचं सेवा सोडून द्यायची. तसं जेवण जात नाही हे ना. तसं तिला जेवल्यासारखंच नाही वाटत. असं आहे का. हे दोघांना खायचं नव्हतं. तर आता ना मम्मीने ते चालले साकूरला घर बांधण्यासाठी, आणि मी चालले त्यांना सोडवायला स्टँडवर. आणि मग आम्ही निघणार आहे. आणि आता आमची संभाजीनगरला. मी 2-3 दिवस आली तर बरं वाटलं. चालले आता खूप लांब राहते ना सपना. बस म्हणजे मांडवच घ्यावं लागेल आता. मी घेईन ना म्हणलं फेस वॉश पाहते ना. मग सपना आता चालली ना तर जरा आहे ना सपना. आणि आमचे पप्पा आजारी, त्याच्यामुळे ते आजारी पडले. थांबा येतच. आणि एक माणसाला जाणं गरजेचंच आहे नाही का. चला हा गाडीत नसतो चांदा, गाडीत नाही लागत. गाडीत नाही. आता आम्ही मम्मी त्यांना सोडायला चाललोय स्टॉपवर. घरी सोडतो आणि मग आम्ही पण निघतो आता. बाय बाय. हा हा या. हळू जागा. चला आणू दीदी येतो. निघतोय आता आम्ही. मम्मी त्यांना सोडलं आणि आम्ही घरी आलो होतो. आता आवरलं पोरांचं खाणं वगैरे. आणि आता लगेच आम्ही निघतोय संभाजीनगरला. आता वाजले 3:29 झाले. आता आम्ही चाललो. बाय बाय कर. बाय. चला.